हांव निलेश वेर्णेकर श्री स्वामी समर्थ मठ शिवोले च्या तर्फे आज तुमच्या सगळ्यांची हांव पयलीं नमस्कार करता तुमकां सगळ्यांक। आज स्वामी समर्थांच्या मठांतसून पयलीच वारी ह्या वर्सा आमी सुरू केल्ली आसा। चला अक्कलकोटला जाऊया, अक्कलकोटला आमी स्वामींचें दर्शन घेवया हो विचार सगळ्या भक्तांच्या मनात आसलो। तो विचार केन्ना आमचो साध्य जातलो, केन्ना आज जातले फाल्यां जातले अशें आमी जवळ जवळ 3 वर्सां जालीं वचपाचो विचार करताले। पण ह्यो वेळ आतां येयल्लो आसा 2025 6 जून ह्या दिसा आमी पयलेच परत स्वामी समर्थ मठांतसून थेट अक्कलकोट पायी चलत 13 दिसाचो प्रवास आसा। जवळ जवळ 450 to 500 किलोमीटर आसा। दिसाक आमी जवळ जवळ 40 किलोमीटर शक्यतो 35-40 किलोमीटर अशे प्रवास आसा पर डे। प्रत्येक ठिकाणी आमचे भव्य आनी दिव्य अशें स्वागत केल्लें आसा। आज आमी हांगा वचून सतीदेवी मंदिर तुया हांगा गेल्या नंतर थंय बरें स्वागताक तेंच्यांनी महाप्रसादाचें आयोजन केल्लें आसा। तशेंच तोरशा माऊली मंदिर थंयसरी रावपाची आज आमचो मुक्काम केल्लो आसा। अशें प्रत्येक ठिकाणी सर्वे करून आमचे विजय भाई तशेंच रितेश प्रणव हे वचून येयल्ले आसा। आनी ही वारी जी आसा ही खरी तर वारी सुरू करपाक कारण आमचे रितेश आनी आमचे विजय भाई ज्यांनी ही वारीचे तेंच्यांनी खरें ध्येय अशें धरलें की आमी अक्कलकोट चलून वयतलेच आनी मागीर मदीं खंयचो असो कितें तरी मातशी अडचण कशी दिसूं लागली। पूण आमचे काही भक्त जे आसा हे म्हणलें की वचपाकूच जाय आनी पयलीच वारी हे आमी पयलीच वारी आमकां जाय ते वारी अशें तशें आमी तयार करूं ना। कारण ही पयली सुरवात वारी म्हणून आमी थोडेशेच भक्त वारी घेवन आमी वयता आनी स्वामीं कडेन हांव प्रार्थना करता की जी वारी जी आसा आमची ही वचासर तेंच्या हाती पांयांक सूख शांती दिवन बरे भशेन वारी करून बरे भशेन तेंच्यांनी परतून स्वामीन तेंकां परतून आपल्या मठान हाडचें। आनी खास करून हांव तुमी जाणात की वारी ही म्हटल्या नंतर सबंद गोंयचे भक्त आतां कितलेच जाण वारी पायी वारी करता। खास करून पंढरपुराक वयता, शिर्डी वता, अक्कलकोट वयता, परतून अयोध्ये वचून येयले, वैष्णोदेवी वचून येयले। अशें वारी म्हाका दिसता ही परंपरा ही आदी जाणट्यांनी करून दवरलेली आसा। परत आतां एक असो हे जाल्लो आसा वारयेचो की प्रत्येकान दिसता की आपूण एक वारी करची म्हणून। आनी खरेंच प्रत्येकानी जिवनान येवन एकदां ही पायी वारी करची आनी खरें तर सूख जें आसा तें वारीन आसा। कारण प्रत्यक्ष देव वो वारी बरोबर चलतना तुमच्या बरोबर म्हणजे भक्ता बरोबर आसता। आनी खरें तर जन्मान ती येवन पावावे पंढरी म्हणटा तशें जन्मान येवन एकदां तरी वारी करपाक जाय अशें म्हाका तरी दिसता। हांव खरेंच आमच्या ह्या मठांतले सबंद वारयेचे सगळे भक्तगण सगळे सदस्य तांकां हांव अभिनंदन करता। तांकां आनी एकदां तेंचें हांव कौतूक करता। कारण येदें व्हडलें हें स्टेप वरसून थेट अक्कलकोट वचप तेंच्यांनी घेतलेलें आसा आनी आमच्या मठा तर्फे तांकां पुरेपूर सपोर्ट आसा। आनी हांव सगळ्यांच्या वतीन तुमचे प्रेसांचें हांव अभिनंदन तुमचें कौतूक करता, तुमचें देव बरें करूं म्हणटा। कारण तुमचे प्रेसाच्या माध्यमांतसून आमचे ह्या मठाचे आज कितले पर्यंत नांव लोकी गोंयांतूच न्हू गोंया भायर महाराष्ट्रा कर्नाटकान पावल्लें आसा। म्हणून तुमकांय प्रेसवाल्यांक हांव मनानसून काळजासून सगळ्यांक तुमकां धन्यवाद म्हणटा, तुमकां थँक्यू म्हणटा। देव बरें करूं। निलेश वारी म्हणजे तुम्ही आधीपासून ठरवले की हो जो मुहूर्त आसा तो नेमको पावस सुरू जाता तेन्ना दवरपाक कारण आनी पावसान कशें कितें सोय पावसान धरपाचें मुख्य मेन आतां वारी पळयात तुमी पंढरपूर वयता, शिर्डी वयता तर तो पावसान वयता। कारण आमच्या गोंयांत मातशें थंड वातावरण बाकी तूं भायर गोंया भायर वचशी जाल्यार क्लायमेट सारकें तुका भरपूर हें आसता। आनी म्हणून शक्यतो पावसान तरी वारी करप हें म्हाका दिसता योग्य आसा। कारण जिवाक तितले त्रास जायना। आनी गरमेच्या दिसांनी तुमकां सांगूं नजो आमच्या गोंयांत कितली गरमी जाल्यार भायर भरपूर गरमी आसता। म्हणून म्हाका दिसता हे वारी जितल्यो वयता त्यो योग्य म्हाका दिसता निवडटा हो म्हणजे जून जुलयान वचपाचें म्हाका दिसता हे चड करून त्याच म्हयन्यांनी वता पावसान। ते प्रोटेक्शन म्हणजे रेनकोट आनी हें तें आसा। आनी कशें आसा दनपारां सकाळ फुडें 15 किलोमीटर चल्ले, महाप्रसाद घेतलो, अशें 1-2 वरां रेस्ट केली, परतून 4 ते 6 ते 7 पर्यंत परत चलप आसता।
वतान अशें चलप चडशें अशें नासता. मदीं 12-12:30 पर्यंत पावले जाल्यार एक 2-3 वरां रेस्ट आसता. विजय बाबा हो प्रश्न आसा, तुमी वैष्णोदेवी कडेन गेल्ले आसात, तुमकां बऱ्यापैकी अनुभव आहा पायी वारीचो. ह्या वारी कडेन तुमकां कशें दिसता? ही वारी म्हणजे आमकां आमचे विचार आसले आनी आमचे हे भुरगे आसले, भक्त आसले, हे सगळे भुरगेच आहा आनी तेंच्या मनान असो विचार येयलो की आमकां वारीक वचोंकूच जाय. आनी तेंची मागणी कितें आसली ती आमी स्वामी कडेन मागला आनी ती स्वामीन तेंची पूर्ण केली, तेंची इच्छा पूर्ण केली. आनी ते बेश्टे कोण वचपाक तयार आसले, म्हणजे तुमकां सपोर्ट नासतना कोण ते 10 जाण तरी भायर चलपाक तयार आसले. आनी तेचे खातीर मागीर आमी सपोर्ट केलो, निलेशान तांकां सपोर्ट केलो. आनी ही वारी स्वामीच्या आशिर्वादान आनी स्वामी भक्तांच्या आशिर्वादान आनी तेंच्या सहकार्यान ही वारी घडोवन येयली. आनी आयज ती वारी आमी चालू करता. टोटल कितले जाण आसा? टोटल 21-22 जाण आसा. फुडें मागीर थोड्यांक कितें जाला, कामाचो थोड्यांक लीव मेळूंक ना, पूण फुडें जॉयन जातले. म्हाका दिसता जवळ जवळ आमी पावच्या पयलीं म्हणजे एक 100 किलोमिटर 150 किलोमिटर पावच्या पयलीं म्हाका दिसता आनी वारीन खूब जाण जॉयन जावपाचें आसा, कारण थोड्यांची लीव फस्ट आसा. आनी 17 तारखेर हांव तुमकां एक आव्हान करता सगळ्यांक की 17 तारखेर आमी जवळ जवळ एक 10 किलोमिटर पयलीं अक्कलकोटच्या पयलीं एक 10 किलोमिटर जरी स्टे आसा, ते रावपाची सोय आसा. आनी तितून 17 तारखेर पावल्या नंतर 18 तारीख आमी सकाळी परत वारी सुरू जाल्या नंतर थेट आमी वटवृक्षार फेरी वयतले, त्यानंतर समाधी मठार वयतले, दनपारां महाप्रसाद घेतले आनी मागीर रिटर्न गोंया आमी परतून घरा येतले. कारण 19 तारखेर परतून ब्रेस्तार आसा, गुरुवार आसा, ताका लागून आमकां पावपाक जाय. जर कोणाक येवपाची आसा, इच्छा आसा जाल्यार तेंच्यांनी 17 तारखेर पावचे रातचे. 18 तारखेर आमकां एक 8-10 किलोमिटर आमी जी वारी फुडें कलकट पर्यंत वयतले तेन्ना तुमी ते वारीन सहभागी जावची जॉयन करता. कितले तारखेक पावतले तुमी? 17 तारीख अक्कलकोट रातचे. 18 तारखेर सकाळी आमी देव दर्शनाक वयतले, एक 8 ते 10 किलोमिटर अंतरा. थँक्यू सो मच तुमकां सगळ्यांक. एक फोटो घ्या ना. परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुख करता दुख हरता भरता विघ्नाचे, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगे सुंदर उडचे दोराचे, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ते, दर्शन मात्रे माना कामना पुरते. जय देव रत्नाखचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटे कुमकुम केशरा, हिरे कडचा मुगड शोभतो भरा, ऋण ऋण दीनो मोरे निघा दर्या. जय देव जय मंगल मूर्ते, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर निवर वंदना, सरहर सोंड वक्र तुंडत्रैनयना, दास्रामाता वटपाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा, सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ते, दर्शन मात्रे माना कामना पूर्ते. जय देव श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाळो चरणी खेळूनिया माझा, ओ आरती ओ वाळो चरणी खेळूनिया माझा. खेडे खेडे ग्रामे तू अवतरलासे, तू अवतरलासे. जगतासाठी राया तू फिरसी, भक्तवत्सल
खरा तू एक होसे तो एक होसी म्हणून शरण आलो तुझ्या शरणाशी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती हो वाळू चरणी देवुनिया माता हो आरती हो वाळू चरणी देवुनिया माता देवाची देवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जन मुनिजन पाणी कवहाया तुझे अर्पण दे अमरे हिताया अमरे हिताया शरणागता कारे तो स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती हो वाळू चरणी देवनिया माता आरती हो वाळू चरणी देवनिया माता अष्टदलिता धर्मी धर्मुण उद्धरी धर्मुण उद्धरी कीर्ती ऐकून नानी चरणी मी डोळे चरण प्रसाद मोठा मदे अनुभवले मदे अनुभवले तुझ्या सुता लगे चरण हे गळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती हो वाळू चरणी देवनिया माता ओ आरती हो वाळू चरणी देवनिया माता ओ आरती हो वाळू चरणी देवनिया माता श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इदं ब्रह्मयारेव स्थापिनमरसोरेण तेनमेव सुप्लाभाति भर्वेद जन्मने जन्मनि फले लबन्धन्तरे लोकं जराजलं तस्मात् प्रबलानेन सफलाशमनोर्था अन्यथा नाशवतमय मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षश्री परमेश्वरो जय देवा स्वामी समर्था महाराजा कृपा करा आश्वा करा य ग्रामस्थ सपरिवार देवता त्याप्रमाणे भवानी महामृत्युंजय देवता त्याप्रमाणे या ठिकाणचा सातील राष्ट्रपती ब्राह्मण देवता त्याप्रमाणे ब्राह्मण देवता बांदेश्वर देवता य ग्रामस्थित सातेरी प्रमुख पंचायत देवता बांदेश्वर देवता त्याप्रमाणे आज या ठिकाणी सपरिवार देवता आज या ठिकाणी स्वामी समर्था महाराजा तुमच्या चरणाकडे आज या ठिकाणी समस्त भक्तगण मंडळी एकत्र येऊन तुमच्या चरणाकडे सेवा घडावी सेवा समृद्ध व्हावी अशी जी काय त्यांच्यानी मनाशी शुभकामना बाळगली आणि या ठिकाणी तुमच्या या तत्काळमध्ये तुमच्या चरणाकडे सद्गुरू गुरु पादुका तुमचं पादुका पूजन रूपी त्याप्रमाणे तुझ्या चरणाकडे गणेश पूजा रूपी तुमच्या चरणाकडे सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घ्या. आज विशेषतः सांगण्या करण्याचं कारण की जे काय त्यांच्यानी तुमच्या चरणाकडे अक्कलकोट या तुमच्या मूळ ठिकाणी त्यांच्यानी या ठिकाणातून शिवलीतून स्वामी समर्था तुमच्या चरणाकडून त्या ठिकाणी तुमच्या मूळ ठिकाणी त्यांच्यानी पदयात्रा रूपी तुमच्या चरणाकडे जे काही कार्यक्रम दिव्य सोहळा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तर याला असून तुमच्या चरणाकडे समस्त भक्तगण मंडळी एकत्र येऊन तुमच्या चरणाकडे पानाचा विडा नारिके फलरूपी सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घ्या. पदयात्रा त्याचप्रमाणे जी काय वारी आहे ती व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने उत्तम प्रकारचं त्या ठिकाणचं देवदर्शन आहे त्याचप्रमाणे वाटेमध्ये जे काही देवदर्शन आहे ते व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने उत्तम प्रकारचं घडेल अशा त्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. भावी भक्तगण या ठिकाणी तुमच्या चरणाकडे हात जोडून प्रार्थना विनंती करतायत ते मान्य करून घ्या. त्यांची जी काही वारी आहे ती निर्विघ्नपणे पार पाडेल अशा त्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून समस्त भक्तगण मंडळींची अखंड कृपादृष्टी आशीर्वाद समस्त वारकरी मंडळींना आणि या समस्त भक्तगण मंडळींना प्राप्त होईल अशा त्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. तुमच्या चरणाकडे हात जोडून त्यांच्यानी प्रार्थना विनंती सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घ्या. तुमच्या चरणाकडे
चालकाने त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जाऊन तुमच्या चालकाला त्या ठिकाणचं जे काय देवदर्शन आहे ते व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने उत्तम प्रकारचं घडेल अशा त्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त द्या. कोणत्या प्रकारच्या वारकऱ्यांच्या हाती पायाकडे पूर्णतः संरक्षण करून काही विघ्न भागा पेढा क्लेश उत्पन्न होणार नाही याची पूर्णतः दक्षता घ्या. आज या ठिकाणी तुझ्या चालकाकडे सद्गुरू गुरुपादुका सेवा चाकरी करून आज या ठिकाणी पदयात्रेला या ठिकाणी वारीला सुरू करतायत. या वारीमध्ये तुम्ही संपूर्ण देवता त्यांच्या पाठीशी उभी राहू चांगल्या रीतीने उत्तम प्रकारची वारी आणि देवदर्शन त्यांचं घडेल अशा त्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. त्यांच्या हाती पायाकडे पूर्णतः संरक्षण करून कृपादृष्टी आशीर्वाद सपक घ्या. कोणत्या प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी बाधा पेढा क्लेश उत्पन्न होणार नाही याची पूर्णतः महाराजा स्वामी समर्था सपरिवार देवता दक्षता घेऊन त्यांना आशीर्वाद प्राप्त करून द्या. घडलेली गेलेली जी काही सेवा आहे ती मान्य करून घ्या. कृपादृष्टी आशीर्वाद संपादन करून द्या. यश द्या आणि महाराजा परत घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री